हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, आपण पाहत आहोत थेरी ऑफ स्ट्रक्चर म्हणजे टॉस हा सब्जेक्ट। या सब्जेक्टमध्ये आज आपण पाहणार आहोत युनिट नंबर 1 स्लोप अँड डिफ्लेक्शन। ठीक आहे, आता या युनिट नंबर 1 मध्ये आपल्याला जितके पण बीम म्हणजे खूप सारे बीम दिले जातात आणि त्या बीमवरती ना वेगवेगळ्या प्रकारचं लोडिंग दिलं जातं। लोडिंगमध्ये आयदर पॉइंट लोड दिला जाईल किंवा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड दिला जाईल। आता या ठिकाणी लोडिंगचे वेगवेगळे जर कॉम्बिनेशन असतील तर बीममध्ये होणारं स्लोप आणि डिफ्लेक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावतात। आता स्लोप आणि डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायच्या पण दोन वेगवेगळ्या मेथड आहे। एक तर तुम्ही सिंपल फॉर्म्युला वापरून स्लोप डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करू शकता किंवा मग तुम्ही मॅकॉलेज मेथड वापरून सुद्धा स्लोप डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करू शकता। मग चला, या युनिटची जी काही टोटल थेरॉटिकल पार्ट आहे या युनिटचा तो आज आपण आजच्या लेक्चरला पूर्ण करूया। ठीक आहे, स्क्रीनशॉट घेत चला मुलांनो। हेडिंग द्या, युनिट नंबर 1 आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन आणि आपला टॉपिक पण आहे स्लोप आणि डिफ्लेक्शन। सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्या की व्हॉट इज मीन बाय डिफ्लेक्शन। ठीक आहे, डिफ्लेक्शन म्हणजे काय? तर या ठिकाणी वेन अ बीम इज लोडेड म्हणजे बघा, विचार करा, तुमचं स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरमध्ये बीम आहे आणि बीमवर तुम्ही लोड अप्लाय केलेला आहे। बीम आहे, बीमवर तुम्ही लोड अप्लाय केला आहे म्हणजे बीम इज लोडेड। द बीम इज डिफ्लेक्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द इट्स लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस। आता मला सांगा, बीम कसा असतो? हॉरिझॉन्टल असतो। आता हॉरिझॉन्टल बीमवर जर तुम्ही व्हर्टिकल लोड अप्लाय केला तर बीम काय होणार आहे? डाऊनवर्ड साईडला बेंड होणार आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिसमध्ये बेंड होणार आहे। म्हणजे बीम जर असा आडवा आहे तर बेंड असा खालच्या बाजूला होईल म्हणजे परपेंडिक्युलर टू द लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ऑफ द बीम। बीमच्या लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला परपेंडिक्युलर तो बीम बेंड होणार आहे, तो बीम डिफ्लेक्ट होणार आहे। बेंड होणे म्हणजेच डिफ्लेक्ट होणे, म्हणजेच त्या बीमचा शेप बदलणे। देन द डिस्प्लेसमेंट ऑफ द बीम मेजर्ड फ्रॉम इट्स न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम अनलोडेड कंडिशन ऑफ द बीम, दिस अनलोडेड बीम इज कॉल्ड ॲज डिफ्लेक्शन। म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमच्या बीमवर लोड देता तेव्हा त्या बीमचं होतं डिफ्लेक्शन। मग ज्यावेळी ओरिजिनल न्यूट्रल ॲक्सिस ज्या ठिकाणी होता अनलोडेड कंडिशन असताना, तिथून तर लोडेड कंडिशन असताना जिथपर्यंत तो डिफ्लेक्ट झाला तिथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे डिफ्लेक्शन। त्यासाठी मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, जरा इकडे बघा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बाळांनो। इकडे बघा, फॉर एक्झाम्पल हा एक बीम आहे, दिस इज अ बीम, आणि या बीममध्ये जर तुम्ही पाहिलं तर या बीममध्ये हा तुमच्या बीमचा सेंट्रल ॲक्सिस, बीमचा जो सेंट्रल ॲक्सिस असतो ना त्याला जनरली म्हणतात न्यूट्रल ॲक्सिस। काय म्हणतात? न्यूट्रल ॲक्सिस। मग हा तुमचा बीम आहे, बीमचा सेंट्रल न्यूट्रल ॲक्सिस आहे। आता बीमवर ज्यावेळी मी इथं लोड देईन, बीमवर या ठिकाणी लोड दिला का, लोड दिल्यानंतर बीम कुठं बेंड होईन रे? असा खालच्या बाजूला बेंड होईन का नाही? होईल ना, बेंड होईल खालच्या बाजूला। आता खालच्या बाजूला या ठिकाणी मी काढला न्यूट्रल ॲक्सिस बेंड झाल्यावर, मग आता हा होता ओरिजिनल न्यूट्रल ॲक्सिसची जी पोझिशन आहे ती कोणती आहे? इकडे बघा, ओरिजिनल न्यूट्रल ॲक्सिसची जी पोझिशन आहे, हे बघा, ओरिजिनल न्यूट्रल ॲक्सिसची पोझिशन ही आहे। आता न्यूट्रल ॲक्सिस इथपर्यंत आलेला आहे, मग ओरिजिनल न्यूट्रल ॲक्सिसच्या पोझिशनपासून तर इथपर्यंत हा न्यूट्रल ॲक्सिस बेंड झालेला आहे। आणि बेंड कसा झाला? परपेंडिक्युलर। कशाला परपेंडिक्युलर? न्यूट्रल ॲक्सिसला परपेंडिक्युलर। मग हा जो बेंड झालेला पोर्शन आहे याला म्हणतात डिफ्लेक्शन वाय। डिफ्लेक्शन इज ऑलवेज डिनोटेड बाय वाय। मग लक्षात ठेवा, बीमला ज्यावेळी आपण लोड देतो तेव्हा बीमचा जो सेंट्रल न्यूट्रल ॲक्सिस आहे तो बरोबर परपेंडिक्युलर बेंड होतो बीमच्या या लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला। आणि हे जे काही डिफ्लेक्शन आहे जेव्हा तुम्ही बीमवर लोड देता तेव्हा याच डिफ्लेक्टेड बीमला, लोडेड बीमला डिफ्लेक्शन म्हणतात। म्हणजे ओरिजिनल न्यूट्रल ॲक्सिसच्या पोझिशनपासून, न्यूट्रल ॲक्सिसची ओरिजिनल पोझिशन आहे, लोड दिल्यानंतर ही पोझिशन आहे, मग यांच्यामध्ये जे व्हर्टिकल परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे या डिस्प्लेसमेंटला म्हणतात डिफ्लेक्शन ऑफ द बीम। कळालं का? डाऊट? मला वाटतं तुम्हाला आता कन्सेप्ट कळाला आहे। सो डेफिनेशन किती मोठी आली तरी कळेल तुम्हाला। फक्त डेफिनेशन विचारली तर त्या ठिकाणी डेफिनेशन लिहायची आहे प्लस डायग्राम काढायची आहे, त्यावेळी तुम्हाला 2 काय किंवा 4 जे काय असेल ते मार्क मिळतात।
मग लक्षात ठेवा, वेन बीम इज लोडेड द बीम इज डिफ्लेक्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ऑफ द बीम. द डिस्प्लेसमेंट ऑफ द बीम measured from its neutral axis from unloaded condition of the beam to the loaded beam, then it is called as deflection of the beam. ओके, म्हणजे बीम अनलोडेड कंडिशनमध्ये असताना मी त्याच्यावर लोड दिला आणि अनलोडेड कंडिशनमध्ये असताना न्यूट्रल ॲक्सिसची ती पोझिशन आणि लोड दिल्यानंतर तो खालच्या बाजूला बेंड झाला, म्हणजे परपेंडिक्युलर टू द न्यूट्रल ॲक्सिस तो खालच्या बाजूला बेंड झाला. बेंड झाल्यानंतर त्याचं जे डिफ्लेक्शन झालंय, त्याचं जे डिस्प्लेसमेंट झालंय फ्रॉम लोडेड बीम टू अनलोडेड बीम, अनलोडेड बीम टू लोडेड बीम, हे जे काही डिफ्लेक्शन झालंय, डिस्प्लेसमेंट झालंय, याला म्हणतात डिफ्लेक्शन. काय डाऊट आहे डेफिनेशनमध्ये? कन्सेप्ट क्लिअर? स्क्रीनशॉट घेत चला बाळांनो यातला. आता इथं फिगर तुम्ही या पद्धतीने काढायची आहे. हा आहे अनलोडेड बीम, म्हणजे बीम आहे पण त्याच्यावर लोड नाही, अनलोडेड बीम. आणि हा आहे लोडेड बीम, म्हणजे बीम आहे पण त्याच्यावर लोड आहे. मग बघा या ठिकाणी हा लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस आहे, म्हणजेच न्यूट्रल ॲक्सिस आहे. मग ह्या न्यूट्रल ॲक्सिसपासून बीम बेंड झाला खालच्या बाजूला, जेव्हा तुम्ही लोड दिला, इथं लोड दिला म्हणजे ही लोडेड कंडिशन आहे, इथं लोड नाही आहे म्हणजे अनलोडेड कंडिशन आहे. मग ओरिजिनल पोझिशनपासून बेंड झालेली पोझिशन, यातलं डिस्प्लेसमेंट म्हणजेच डिफ्लेक्शन. काय डाऊट? या ठिकाणी दिसतंय हे बघा, ही ओरिजिनल पोझिशन होती, इथपर्यंत बेंड झाला, मग एवढा भाग तो काय आहे, एवढा भाग आहे डिफ्लेक्शन ऑफ द बीम. ओके, हा बीमचा स्लॅब आहे. आता या ठिकाणी डिफ्लेक्शन एकदम प्रॉपर दिसतं या डायग्राममध्ये. बघा हा ओरिजिनल न्यूट्रल ॲक्सिस आहे, वरतून लोड दिल्यावर बीम आला इथं, म्हणजे ओरिजिनल न्यूट्रल ॲक्सिसच्या पोझिशनपासून तर डिफ्लेक्ट झालेल्या न्यूट्रल ॲक्सिसच्या पोझिशनपर्यंत हे जे डिस्प्लेसमेंट आहे याला म्हणतात डिफ्लेक्शन वाय. डिफ्लेक्शन इज डिनोटेड बाय वाय अँड हे एक डिस्प्लेसमेंट आहे, म्हणून याचा असा युनिट आहे MM. MM मध्ये मोजतो आपण जनरली. ही फिगर एकदम बेस्ट आहे. कळालं का रे डिफ्लेक्शन? बरं, ज्यावेळी बीम बेंड झाला त्यावेळी या ठिकाणी एक अँगल तयार झाला का? बघा हा कसा आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे आणि हा कसा आहे, इन्क्लाइंड ॲक्सिस आहे. मग ह्या ॲक्सिसमध्ये अँगल दिसतोय का रे? ह्या अँगलला म्हणतात थिटा, या अँगलला म्हणतात थिटा, म्हणजेच स्लोप. मला वाटतं स्लोप आणि थिटा कळालंय. कळालं? मग आता स्लोपची डेफिनेशन पण एक्झामला येते. बघा ही फिगर बघून घ्या, फार महत्त्वाची आहे. हां इकडे बघा, स्लोप द अँगल मेड बाय द टँजंट ॲट द पॉइंट ऑफ डिफ्लेक्टेड बीम विथ न्यूट्रल सरफेस ऑफ अनलोडेड बीम इज कॉल्ड ॲज स्लोप. हा एक प्रकारचा अँगल आहे. हा एक असा अँगल आहे जो मोजला जातो डिफ्लेक्टेड बीमला टँजंट काढून. कुठपर्यंत मोजला जातो? अनलोडेड बीमच्या न्यूट्रल सरफेसपर्यंत मोजला जातो. दिस इज कॉल्ड ॲज स्लोप. चला मी तुम्हाला दाखवतो. लक्षात ठेवा, मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठं असतं बीमचं? सेंटरला. नॉर्मली कुठल्याही बीमचं जे काही मॅक्सिमम डिफ्लेक्शन आहे ते सेंटरला असतं आणि स्लोप हा जिथं सपोर्ट आहे तिथं असतो. मग चला मी तुम्हाला दाखवतो. बघा इथे तुम्ही पाहू शकता. आता हा बीमची ओरिजिनल पोझिशन ही आहे. आता बीमच्या या ओरिजिनल पोझिशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बीमचा न्यूट्रल ॲक्सिस कोणता आहे? हे बघा, ही जी ब्लॅक लाईन दिसते का, ही झाली बीमची ओरिजिनल पोझिशन. आणि बीम बेंड झाला तेव्हा तो असा झालेला आहे. मग हा झाला डिफ्लेक्टेड बीमचा न्यूट्रल ॲक्सिस. ह्या दोघांमध्ये हा जो अँगल आहे ना याला म्हणतात स्लोप. कळालं? मग अनलोडेड कंडिशनमध्ये असताना न्यूट्रल सरफेसपासून मोजलेला अँगल कुठपर्यंत? लोडेड कंडिशनमध्ये असताना डिफ्लेक्ट झालेल्या न्यूट्रल ॲक्सिसपर्यंत हा जो काही अँगल मोजला जातो, मेजर केला जातो, याला स्लोप म्हणतात. स्लोप इज डिनोटेड बाय थिटा. आणि स्लोप कुठं असतो? तर स्लोप असतो त्या ठिकाणी जिथं जिथं सपोर्ट आहे. हे बघा बीम आहे, इथं बीमला सपोर्ट आहे का नाही? मग या भागामध्ये येणार स्लोप. बघा ह्या बाजूने पण सपोर्ट आहे का नाही बीमला? मग ह्या बाजूने येणार स्लोप. दोन्ही बाजूने स्लोप येतात. जर 2 सपोर्ट आहे तर 2 स्लोप येणार, 3 सपोर्ट आहे तर 4 स्लोप येणार. कळतंय का? अशा पद्धतीने बाळांनो स्लोप जे असतात ते तिथे पाहायला भेटतात ज्या ठिकाणी सपोर्ट आहे. बीमला ज्या ठिकाणी सपोर्ट प्रोव्हाइड केला त्या ठिकाणी स्लोप पाहायला मिळतो.
आणि हा जो बीम आहे या बीमच्या खाली जे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंटमध्ये तो बेंड झाला, ओरिजिनल पोझिशनपासून तो खालच्या बाजूला बेंड झाला, या डिस्प्लेसमेंटला म्हणतात डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन पाहायला भेटतं बीमच्या सेंटरला आणि स्लोप पाहायला भेटतो बीमच्या सपोर्टला. स्लोप पाहायला भेटतो बीमच्या सपोर्टला आणि डिफ्लेक्शन पाहायला भेटतं बीमच्या सेंटरला. काय डाऊट आहे का बघा? स्लोप आणि डिफ्लेक्शनची डेफिनेशन 101% एक्झामला येते म्हणजे येतेच, हे करायलाच पाहिजे विथ डायग्रॅम. ठीक आहे, इकडे पहा, मी हाताने ड्रॉ करून दाखवतो म्हणजे कन्सेप्ट क्लिअर आहे. आता ही फिगर तर आपण जस्ट आत्ता पाहिली होती. इकडे बघा, आता मी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक स्लोप काढला असा, हा स्लोप आहे. कशाला काढला? हा टँजंट, हा टँजंट मी काढला. बघा हा ओरिजिनल सरफेस आहे, हा ओरिजिनल पोझिशन आहे न्यूट्रल ॲक्सिसची, हा टँजंट आहे. यांच्यामध्ये जो अँगल आहे त्याला काय म्हणतात? थिटा. थिटा म्हणजे स्लोप. मग हा अँगल मोजला जातो टँजंट पासून ओरिजिनल न्यूट्रल सरफेसपर्यंत. टँजंट काढला या डिफ्लेक्टेड सरफेसला आणि मग ओरिजिनल सरफेसपर्यंत त्याचा जो अँगल मोजला तो थिटा आहे. आणि मध्ये जे आलं हे डिफ्लेक्शन आहे. डिफ्लेक्शन इज डिनोटेड बाय वाय. डिफ्लेक्शनसाठी युनिट काय वापरतात? mm. आणि स्लोपसाठी युनिट काय वापरतात? रॅडियन. डिग्री पण असते पण रॅडियन जनरली वापरतो. काय डाऊट आहे का बघा? समजलं स्लोप डिफ्लेक्शन? यानंतर आता इथं जर तुम्ही रेग्युलर फिगर काढली तर ही फिगर एकदम बेस्ट आहे. पटकन स्क्रीनशॉट घ्या, मी पण ड्रॉ करून दाखवणार आहे तुम्हाला. झालं? आता बीमला मी असं डबल लाईनमध्ये काढत होतो. बीमला प्रत्येक वेळी एवढी मोठी फिगर काढणं पॉसिबल नाही आहे कारण खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. मग हे बघा, मी असा बीम काढणार. फक्त एक हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे बीम. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे बीम. या बाजूने एक सपोर्ट, या बाजूने एक सपोर्ट, याला म्हणायचं ए, याला म्हणायचं बी. बरं, टोटल लेंथ किती बाबा बीमची? टोटल लेंथ एल. बीमचं नाव आहे ए बी, सपोर्ट ए बी पाशी आणि हे बीमची लांबी आहे लेंथ एल. आता या ठिकाणी जेव्हा तुमचा बीम बेंड होणार आहे, हे बघा तुमचा बीम असा बेंड होणार आहे. हा बीम खालच्या बाजूला बेंड झाला जेव्हा इथं लोड दिला डब्ल्यू. ओके, मग आता मला सांगा डिस्प्लेसमेंट कुठे आहे रे बाबांनो? हे बघा इथून तर इथपर्यंत काय रे? डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे बेंड झाला बीम, डिफ्लेक्ट झाला. याला म्हणतात डिफ्लेक्शन. काय म्हणतात त्याला? डिफ्लेक्शन. आणि या भागामध्ये जर तुम्ही असा टँजंट मारला या कर्वला तर याला म्हणतात स्लोप. मग हा स्लोप आहे, हे डिफ्लेक्शन आहे. बरं, डिफ्लेक्शन कुठं येतं? डिफ्लेक्शन येतं बीमच्या सेंटरला. मग बीमची टोटल लांबी जर एल आहे तर ह्या बाजूने L/2, या बाजूने L/2. आलं की नाही सेंटरला डिफ्लेक्शन? दोन्ही जिथं सपोर्ट आहे तिथं काय येणार? इकडून पण येणार बरं का असं. दोन्ही जिथं जिथं सपोर्ट आहे तिथं स्लोप येतो आणि सेंटरला बीमच्या डिफ्लेक्शन येतं. काय डाऊट आहे का या फिगरमध्ये? हा जो आहे ना, हा खालचा पार्ट, काही काही लोक फार कन्फ्यूज होतात त्याच्यामध्ये. कन्फ्यूज व्हायचं काहीच कारण नाही, कारण हा जो खालचा पार्ट आहे हा बेंड झालेला पार्ट, हा इलॅस्टिक कर्व आहे. काय आहे? इलॅस्टिक कर्व. इलॅस्टिक कर्व म्हणजे काय की आपण ॲज्युम करतो की बीम हा इलॅस्टिकली बिहेवियर करतो. बीम हा इलॅस्टिक पद्धतीने बिहेवियर करतो. बीममध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे असं ॲज्युम करून आपण बीम डिझाईन केलेला आहे. मग बीम बेंड झाला तर इलॅस्टिक मटेरियल सारखा बेंड होईल, म्हणून याला इलॅस्टिक कर्व असं म्हणतो आपण. कळालं? नेक्स्ट, आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं बाळांनो तर तीच फिगर इथं पाहायला भेटते. का आता डिनोशन जर पाहायचं झालं ना, मी इथं थिटा म्हणलं, आता हा स्लोप कुठं आहे? पॉईंट एला, मग याला म्हणायचं थिटा ॲट ए. इथं काय आहे? सपोर्ट बीला स्लोप आहे, मग याला म्हणायचं थिटा ॲट बी, म्हणजे स्लोप ॲट बी, स्लोप ॲट ए. आणि इथं डिफ्लेक्शन वाय आहे. डिफ्लेक्शन कुठं आहे? सेंटरला.
म्हणून मी लिहिलं सेंटरचा सी, वाय सी म्हणजे डिफ्लेक्शन ॲट सेंटर, थिटा बी म्हणजे स्लोप ॲट बी, थिटा ए म्हणजे स्लोप ॲट ए. कळतंय का? नावं सुद्धा आपण आपल्या पद्धतीने बरोबर देतो. चला बाळांनो, झाला असेल. मी जे तिकडं काढलं तेच या ठिकाणी पाहायला भेटतंय तुम्हाला. मी जे घेतोय ना एवढं प्रॉपर करा, हेच परफेक्ट आहे. आता रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय हो? आता मला सांगा, बीम बेंड होतो म्हणजे बीमचा शेप एका कर्व सारखा होतो. बीम बेंड होतो म्हणजे बीमचा शेप कर्व होतो, कर्व. आणि कर्व हा सर्कलचा पार्ट आहे का नाही? कर्व इज द पार्ट ऑफ सर्कल. आणि सर्कलला काय असते? रेडियस. मग सर्कलला रेडियस आहे म्हणजे कर्वला पण रेडियस आहे ना. मग मी याला नाव देणार रेडियस ऑफ कर्वेचर, कारण हा जो रेडियस आहे तो एका कर्वचा आहे, म्हणून याला म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर इज डिनोटेड बाय कॅपिटल आर. रेडियस ऑफ कर्वेचरला डिनोट करतो कॅपिटल आर ने. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय की जो डिफ्लेक्टेड बीम आहे, जो काही डिफ्लेक्टेड बीम आहे तो एकदा खालच्या बाजूला जर बेंड झाला तर बेंड झाल्यानंतर तो इलॅस्टिकली बिहेव करतो आणि त्याचा जो रेडियस असतो त्याला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतात. रेडियस ऑफ कर्वेचर काढण्याकरता बीम डिफ्लेक्ट झालेला पाहिजे. डिफ्लेक्टेड बीमचा जो कर्व आहे तोच इलॅस्टिक कर्व आहे आणि त्या कर्वचा जो रेडियस आहे तोच रेडियस ऑफ कर्वेचर आहे. रेडियस ऑफ कर्वेचर काढायला आपण फ्लेक्झरल फॉर्म्युला वापरतो आणि फ्लेक्झरल फॉर्म्युला आपण शिकलो होतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, सॉममध्ये शिकलो होतो. आठवत आहे का फ्लेक्झरल फॉर्म्युला? तो आपल्याला पाहायचा आहे. बरं झालं. आता फ्लेक्झरल फॉर्म्युला काय होता रे हे सांग बाळा. फ्लेक्झरल फॉर्म्युला, फ्लेक्झरल फॉर्म्युला एम अपॉन आय सिग्मा अपॉन वाय आणि ई अपॉन आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आहे जो आपण आत्ता पाहतोय. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी का आला? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी का आला? कारण या ठिकाणी काय आहे की हा इलॅस्टिक कर्व आहे असं आपण ॲज्युम केलं, म्हणून मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आला. रेडियस ऑफ कर्वेचर आला. सिग्मा म्हणजे कोण आहे? स्ट्रेस. वाय म्हणजे कोण आहे? बीमचा न्यूट्रल ॲक्सिसचं डिस्टन्स. आणि आय म्हणजे कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. एम म्हणजे कोण आहे? बेंडिंग मोमेंट ऑफ द बीम. हे सगळे कन्सेप्ट आपल्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये होते, म्हणून आपण हा फ्लेक्झरल फॉर्म्युला म्हणून ओळखतो. हाच फॉर्म्युला आपण युनिट नंबर 4 मध्ये वापरला होता सॉममध्ये. फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपण आता या सेमला, या सेमिस्टरला हे दोघं जण वापरणार आहे. काय वापरणार आहे? एम अपॉन आय, ई अपॉन आर. दिस इज द फ्लेक्झरल फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द डिफ्लेक्टेड बीम. काय डाऊट? हे बघा असं. एम म्हणजे बेंडिंग मोमेंट आहे, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ठीक आहे. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आहे. सगळं इथे लिहिलंय. काय डाऊट असेल तर विचारा. त्यानंतर द स्टिफनेस ऑफ द बीम. आता बीमचा स्टिफनेस म्हणजे बीमवर लोड दिला तर बीम फेल व्हायला पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर लोड दिला तर तो फेल व्हायला पाहिजे, पण तो ऑब्जेक्ट फेल होत नाही, तो बीम फेल होत नाही. का? कारण बीममध्ये एक अशी प्रॉपर्टी आहे जी त्या लोडला रेजिस्ट करते, जी त्या लोडला बिअर करते. त्याला म्हणतात स्टिफनेस ऑफ द बीम. काय म्हणतात? बीमची स्टिफनेस. बीमची स्टिफनेस म्हणजे बीमची चिकाटी की बाबा नाही, बीम त्या लोडला रेजिस्ट करतोय तोपर्यंत रेजिस्ट करेल जोपर्यंत त्याला क्रॅक नाही जात, तोपर्यंत रेजिस्ट करेल जोपर्यंत तो कोलॅप्स नाही होत. मग बीममध्ये ही जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात स्टिफनेस. बघा, स्टिफनेस ऑफ द बीम और बेंडिंग स्टिफनेस इज द रेजिस्टन्स ऑफ द मेंबर अगेन्स्ट डिफॉर्मेशन. कारण बीम स्वतःमध्ये बेंडिंग होऊन देत नाही, त्या लोडला तो रेजिस्ट करत राहतो एका लिमिटपर्यंत. पण लोड जर त्या लिमिटच्या पुढे गेला तर बीम डिफॉर्म होतो, बीमचं डिफॉर्मेशन होतं. कुठल्याही बीमवर जर लोड दिला तर बीमच्या शेप आणि साईजमध्ये बदल होतो, बीममध्ये डिफॉर्मेशन होतं. पण या डिफॉर्मेशनला रेजिस्ट करण्याची बीमची जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात स्टिफनेस ऑफ द बीम. कळालं? मग स्टिफनेस ऑफ द बीम म्हणजे काय? तर बेंडिंग स्टिफनेसच आहे. बीम स्वतःला बेंड होऊ न देता वरतून येणाऱ्या लोडला रेजिस्ट करतो. बीम स्वतःमध्ये बेंडिंग होऊ न देता
बीम स्वतःमध्ये डिफ्लेक्शन होऊ न देता वरतून अप्लाय केलेल्या लोडला तो रेजिस्ट करत राहतो. याला म्हणतात बेंडिंग स्टिफनेस किंवा स्टिफनेस ऑफ द बीम. इट इज द रेजिस्टन्स टू द डिफॉर्मेशन ऑफ द बीम. बीमच्या डिफॉर्मेशनला झालेलं रेजिस्टन्स याला म्हणतात स्टिफनेस ऑफ द बीम. बरं, स्टिफनेस ऑफ द बीम कशावर डिपेंड आहे? तर त्या बीमच्या इलॅस्टिक मॉड्युलसवर, की बीमचा इलॅस्टिसिटी मॉड्युलस किती याच्यावर डिपेंड आहे की त्याचा स्टिफनेस किती. दुसरी गोष्ट, एरिया ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियावर डिपेंड आहे की त्या बीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती. लेंथ ऑफ बीम. दुसरी गोष्ट, बीमच्या लांबीवर डिपेंड आहे. बीमची लांबी जास्त असेल तर स्टिफनेस काय होईल? कमी होईल, कारण बीम बेंड होईल ना. मग लांबी वाढल्या तर मग लेंथ ऑफ बीम म्हणजे काय? बीमची लांबी वाढली का स्टिफनेस कमी होतो. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे बीमची जाडी, थिकनेस. बीम जर जाड झाला तर त्याचं काय होतं? बेंडिंग कमी होतं, स्टिफनेस वाढतो. आणि बाउंड्री कंडिशन ऑफ द बीम. आणि बीमला सपोर्ट कसा केलाय? बीमला सपोर्टमध्ये तुम्ही हिंज सपोर्ट लावलाय, रोलर सपोर्ट लावलाय, सिंपल सपोर्ट लावलाय का फिक्स सपोर्ट लावलाय? कुठल्या टाईपचा सपोर्ट तुम्ही बीमला प्रोव्हाइड केला त्याच्यावर डिपेंड आहे की स्टिफनेस बीमचा काय असेल. बीमचा स्टिफनेस या फॅक्टरवर डिपेंड असतो. बीमचा स्टिफनेसची डेफिनेशन आणि त्याला अफेक्ट करणारे फॅक्टर. काय डाऊट? ओके. आता ते काय म्हणतात, हे येतं बरं का, 100% येतं पेपरला, फक्त रिलेशन येतं. मग रिलेशनसाठी काय करायचं? हा फॉर्म्युला लिहायचा आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचं. 4 मार्क भेटतात एवढं करायला. काय बरं आहे रिलेशन? रिलेशन आपण बेंडिंग मोमेंट, स्लोप, डिफ्लेक्शन अँड रेडियस ऑफ कर्वेचर. ते म्हणतात आम्हाला असा एक फॉर्म्युला द्या ज्या फॉर्म्युल्यात रेडियस ऑफ कर्वेचर आहे. काय त्या फॉर्म्युल्यात? रेडियस ऑफ कर्वेचर आहे. त्या फॉर्म्युल्यात स्लोप आहे आणि त्याच फॉर्म्युल्यात डिफ्लेक्शन पण आहे. म्हणजे एक असा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये थिटा आहे, थिटा म्हणजे स्लोप आहे. एक असा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये डिफ्लेक्शन आहे म्हणजे वाय आहे. आणि असा एक फॉर्म्युला ज्याच्यात रेडियस ऑफ कर्वेचर आहे म्हणजे आर आहे. आर पाहिजे, थिटा पाहिजे आणि वाय पाहिजे. आर, थिटा, वाय असलेला एक फॉर्म्युला म्हणजे त्या तिघांचं रिलेशन. हे बघा हा फॉर्म्युला काय आहे? ei/d2i/dx². आता हा डबल डेरिव्हेटिव्ह आहे हे समजायला पाहिजे. तुम्ही M1 M2 शिकलात आहे की नाही? भरपूर वेळा क्वेश्चन येतो की अगोदरच्या सब्जेक्टचा काय पुढे यूज आहे का. याच्यात सॉम पण येतं आणि मॅथ पण येतं आहे. प्रॉब्लेम सोडवायला गेल्यावर सगळंच बाहेर येतं आहे. कळतं आहे काय? हे सगळं यायला पाहिजे. मग थोडक्यात काय? ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, d2i/dx² म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह, आणि एम म्हणजे काय? बेंडिंग मोमेंट. काय हा एम म्हणजे बेंडिंग मोमेंट. पण याच्यामध्ये डबल डेरिव्हेटिव्ह आला. मग तुम्हाला आठवतं का? डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आहे, M2 मध्ये होतं. मग दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन. कळतंय का? ei/d2i/dx² = m. याचं डेरिव्हेशन आपल्याला सिलेबसला नाही आहे, सो फक्त एवढं पाठ करायचं आहे. या एका डेरिव्हेशनवर आपण आहे ना 6-6, 12-12 मार्काची प्रॉब्लेम करू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द डिफ्लेक्शन कर्व. तो जो डिफ्लेक्ट झालेला बीम आहे ना, डिफ्लेक्टेड बीम, त्या डिफ्लेक्टेड बीमचं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. याच्या मदतीने तुम्ही काय करू शकता की बीममध्ये जे काही डिफ्लेक्शन आहे, बीममध्ये जे काही स्लोप आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कसं कॅल्क्युलेट करायला? प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतात, ते आपण पाहणारच आहोत पुढे. मग एम म्हणजे काय? बेंडिंग मोमेंट. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. वाय म्हणजे काय? वाय म्हणजे काय? डिफ्लेक्शन. थिटा म्हणजे काय? स्लोप. ओके. आणि एक्स म्हणजे तुम्ही कुठल्या पॉईंटला काढताय डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन तुम्ही कुठल्या पॉईंटला काढताय ते म्हणजे एक्स आहे. ओके. रीड करायचं ei/d2i/dx² = m. एनी डाऊट? ओके. आता बाळांनो पुढच्या थेरीच्या पुढच्या पॉईंटमध्ये येतं डबल इंटिग्रेशन मेथड. डबल इंटिग्रेशन मेथड म्हणजे काय? मला सांगा, डेरिव्हेटिव्ह किती वेळा पाहिला? डबल डेरिव्हेटिव्ह पाहिला. मग डबल डेरिव्हेटिव्हला जर नॉर्मल करायचं आहे तर त्या ठिकाणी किती इंटिग्रेशन करावं लागेल? जर डबल डेरिव्हेटिव्ह आहे तर डबल डेरिव्हेटिव्हला कॅन्सल करणारा डबल इंटिग्रेशन आहे. मग इथून तुम्हाला आता याच्यापासून वेगवेगळे फॉर्म्युले तयार करायला मिळतात. आणि हे जे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत यांचं पण डेरिव्हेशन सिलेबसला नाही आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो की या ठिकाणी डबल इंटिग्रेशन शिकायचं आहे. आता इंटिग्रेशन म्हणजे तुम्हाला वाटेल फार डीपमध्ये आहे की काय?
फार डीपमध्ये नाही आहे, पण कमीत कमी बेसिक नॉलेज तर पाहिजेच, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जमतं. ठीक आहे. मग हेडिंग द्या डबल इंटिग्रेशन मेथड. आता डबल इंटिग्रेशन मेथडमध्ये सिम्पल आहे बघा. मला सांगा काय काय कॉन्स्टंट आहे. ई आय म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मोमेंट ऑफ इनर्शिया एका स्पेसिफिक बीम करता कॉन्स्टंट आहे. ई आय कॉन्स्टंट आहे म्हणून आपण कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन घेत नाही. मग कॉन्स्टंट ई आय जसाच्या तसा. बरं याचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, डबल डेरिव्हेटिव्हचं सिंगल डेरिव्हेटिव्ह होईन का नाही. मग जर तुम्ही या डबल डेरिव्हेटिव्हचं एकदा इंटिग्रेशन केलं तर dy बाय dx होईल का नाही. इंटिग्रेशन घेतलं एमचं विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं म्हणून इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स आणि कॉन्स्टंट घेतला C1 झालं इंटिग्रेशन. ई आय इकडं मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. याला म्हणतात बाळांनो स्लोप. एकदा बघून घ्या, मी मॅन्युअली सांगतो. आणि अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा एवढा मोठा फॉर्म्युला तयार झाला. हे आहे डिफ्लेक्शन वाय. dy बाय dx म्हणजे थिटा होता, स्लोप होता, आणि y म्हणजे डिफ्लेक्शन आहे. काय डाऊट नाही म्हणता. डाऊट आहेच नाही, एवढं मोठं तुम्हाला समजलं थोडी. लक्ष द्या. समजलं नाही तरी मान कशी हलवता रे तुम्ही. इकडे पहा. ई आय d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m असं आहे की नाही. डबल इंटिग्रेशन म्हणजे किती वेळा इंटिग्रेशन घ्यायचं, दोनदा. मग पहिल्यांदा मी म्हणतो इंटिग्रेटिंग. चला मी पहिल्यांदा इंटिग्रेशन घेतलं. ई आय हा कॉन्स्टंट आहे जसाच्या तसा. डबल डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह होईन का नाही. याचं जर तुम्ही इंटिग्रेशन केलं तर d2y अपॉन dx स्क्वेअरचा एक डेरिव्हेटिव्ह कमी होईल, कारण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह अपोजिट आहे. जर तुम्ही एकदा इंटिग्रेशन केलं तर एक डेरिव्हेटिव्ह कमी होणार ना. मग एक डेरिव्हेटिव्ह कमी झालेला आहे, याचं इंटिग्रेशन मला माहीत नाही आहे. मग इंटिग्रेशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स माहीत नाही मला काय एमचं इंटिग्रेशन. आणि एकदा घ्यायचा कॉन्स्टंट C1. अशा पद्धतीने बाळांनो आपण एकदा इंटिग्रेशन घेतलेलं आहे आणि एकदा जे इंटिग्रेशन घेतलं आहे यातला हा जो dy बाय dx आहे dy बाय dx म्हणजे कोण, तर dy बाय dx म्हणजे स्लोप. आणि स्लोप म्हणजे कोण, थिटा. आणि हेच काढायचं होतं ना. मला ना फॉर्म्युला तयार. हे जे आहे ई आय इकडं मल्टिप्लाय तिकडं जाऊन डिवाइड. अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी आपण स्लोपचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्लोप. हा स्लोपचा फॉर्म्युला मी या ठिकाणी तयार करून दिलेला आहे तुम्हाला. बघा काय डाऊट आहे याच्यात. एकदा इंटिग्रेशन घेतलं एकदा, मग या डबल डिफरन्शियल इक्वेशनचं एकदा इंटिग्रेशन घेतल्यावर कोण येतो, स्लोप येतो. काय डाऊट. अजून एकदा इंटिग्रेशन घ्यावं लागेल बाळांनो. अजून एकदा इंटिग्रेशन घेतलं तर dy बाय dx चं इंटिग्रेशन काय येईल रे. चला मॅथ करा, मॅथ आठवा. dy बाय dx चं इंटिग्रेशन एकदा घेतलं म्हणजे एक डेरिव्हेटिव्ह, तो डेरिव्हेटिव्ह निघून जाईल. dy बाय dx कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, वायचा आहे ना. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आहे म्हणजे dy बाय dx चं इंटिग्रेशन y आहे ना. याचा डेरिव्हेटिव्ह जर हा आहे तर याचं इंटिग्रेशन हे ना. शिकलात तुम्ही. बरं आता या ठिकाणी इथे बघा. आता इंटिग्रेशन एम डी एक्स आहे. एकदा इंटिग्रेशन झालेलं आहे, अजून एक इंटिग्रेशन लावलं डबल इंटिग्रेशन. कारण एक पहिलंच इंटिग्रेशन माहीत नव्हतं, मग दुसरं कसं माहीत राहील, म्हणून डबल इंटिग्रेशन लावलं. बरं कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटच्या शेजारी कोण नाही म्हणजे कोण असतो, 1. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन आपण घेत नाही. याच्या शेजारी कोण नाही म्हणजे 1 आहे. 1चं इंटिग्रेशन काय, एक्स. आणि अजून एकदा कॉन्स्टंट घ्यावं लागेल ना, C2. आता या ठिकाणी ई आय कॉन्स्टंट आहे ते तसंच बाहेर ठेवायचं, त्याला काय नाही करायचं. अशा पद्धतीने बाळांनो वाय आला. आणि वाय म्हणजे कोण आहे रे, डिफ्लेक्शन. अशा पद्धतीने स्लोप पण आला, डिफ्लेक्शन पण आला, फक्त एका इक्वेशनवरून. पण तुम्ही त्यासाठी काय केलं, दोनदा इंटिग्रेशन केलं, म्हणून याचं नाव आहे डबल इंटिग्रेशन मेथड. अँड धिस इज द फॉर्म्युला फॉर डिफ्लेक्शन स्लोप. काय डाऊट असेल तर विचारा. आणि या ठिकाणी हे सगळं लिहून घ्या. ओके, समजलं का रे. अभ्यास किती वेळ करताय याच्यापेक्षा तो बरोबर करताय का, समजून उमजून घेऊन करताय का, हे महत्त्वाचं आहे. स्क्रीनशॉट घेतला तेच इथं नोट्समध्ये पण लिहिलेलं आहे. ठीक आहे.
आता येतं बाउंड्री कंडिशन ऑफ द बीम. बीमच्या बाउंड्री कंडिशन म्हणजे काय की नेमका बीम कोणता आहे. जर कॅन्टिलिव्हर बीम आहे, एका बाजूने फिक्स सपोर्ट आहे, एका बाजूने फ्री आहे. सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे म्हणजे दोन्ही बाजूने सिंपल सपोर्ट आहे. फिक्स बीम आहे म्हणजे दोन्ही बाजूने फिक्स सपोर्ट आहे. हिंज्ड बीम आहे, एका बाजूने हिंज केलेला बीम आहे, हिंज सपोर्ट आहे. आणि फ्री एंड आहे म्हणजे एका बाजूने डायरेक्ट फ्री एंड आहे. आता हे सुद्धा पेपरला लय वेळा येतं, बाउंड्री कंडिशन ऑफ बीम येतच आहे पेपरला. सो टू मच इम्पॉर्टंट येतच आहे. चला या बाउंड्री कंडिशन आहेत. कॅन्टिलिव्हर बीम जिथं असतो, कॅन्टिलिव्हर बीम जिथं असतो त्या ठिकाणी जिथं फिक्स एंड आहे ना, फिक्स एंड, तिथं स्लोप काय आहे 0. आणि स्लोप 0 आहे म्हणजे तिथं डिफ्लेक्शन पण काय आहे 0. सिम्प्लाय सपोर्टेड बीम जिथं असतो त्या ठिकाणी दोन्हीकडेला असतो स्लोप आणि मध्ये असतो डिफ्लेक्शन. जिथं स्लोप मॅक्सिमम आहे तिथं डिफ्लेक्शन 0 आहे आणि जिथं डिफ्लेक्शन मॅक्सिमम आहे तिथं स्लोप 0 आहे. उलट असतं. ठीक आहे का, हे बघून घ्या. ओके. फिक्स बीम जिथं जिथं फिक्स सपोर्ट आहे तिथं स्लोप आणि डिफ्लेक्शन सगळं 0 असतं, सगळं 0 असतं. आणि जिथं हिंज सपोर्ट आहे, हिंज सपोर्टला डिफ्लेक्शन 0 आहे पण स्लोप 0 नसतो. स्लोप 0 नाही आहे पण डिफ्लेक्शन 0 आहे. आणि जिथं फ्री एंड आहे, फ्री एंडच्या तिथं काहीच 0 नसतं, ना डिफ्लेक्शन 0 आहे ना स्लोप 0 आहे. कळालं का बघा, फ्री एंडला दोघं पण 0 नाही आहे, हिंज एंडला डिफ्लेक्शन 0 आहे, स्लोप 0 नाही आहे. आणि फिक्स बीमला सगळंच 0 आहे, फिक्स बीम पण 0 आहे, स्लोप पण 0 आणि डिफ्लेक्शन पण 0 आहे. घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे. इथं वेगवेगळे फॉर्म्युले बाळांनो, ह्या वेगवेगळ्या फॉर्म्युल्याचा स्क्रीनशॉट घ्या. हे फॉर्म्युल्याचे जे काही डेरिव्हेशन आहे ते इथं नाही आहेत. तुम्ही जर पाहिलं तर हा कॅन्टिलिव्हर बीम आहे, कॅन्टिलिव्हर बीमला इथं सपोर्ट आहे, त्यासाठी तुम्हाला काढायचा या भागातला म्हणजे या थिटा बीमध्ये म्हणजेच काय बीच्या तिथे असलेला स्लोप त्याचा फॉर्म्युला, बीच्या तिथं म्हणजे या पॉईंटला झालेलं डिफ्लेक्शन फॉर्म्युला. तसंच आता कडेचं सोडून इकडं कंडिशन बदलली पहा, लोड थोडा या बाजूला आलेला आहे मग स्लोपचा फॉर्म्युला डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला. परत इथं पण सिम्प्लाय सपोर्टेड बीमच्या सेंटरला लोड आहे, स्लोपचा फॉर्म्युला डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला. हे टेबल तुम्हाला पाठ करायचे, हे फॉर्म्युले पाठच झाले पाहिजे, हे फॉर्म्युले पाठ करायचे. सो स्क्रीनशॉट घ्या. हे बघा हे पण फॉर्म्युले सगळे पाठ करायचेत. फक्त सांगतो हा शेवटचा फॉर्म्युला काय पाठ करायची गरज नाही आहे कारण त्याच्यावर एकही न्यूमरिकल नाही आहे. बाकी इथपर्यंत सगळे फॉर्म्युले पाठ करणं आहे तुम्हाला. ठीक आहे. या ठिकाणी बाळांनो या युनिटची टोटल थिअरी संपते. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेतला असेल बघा. इकडे बघा बाळांनो, ज्यावेळी मी असा सिम्प्लाय कॅन्टिलिव्हर बीम घेतो ना तर कॅन्टिलिव्हर बीम असा बेंड होणार आहे. मग इथं स्लोप काय आहे तर इथं स्लोप काय आहे 0 आणि इथं डिफ्लेक्शन म्हणजे स्लोप म्हणजे थिटा म्हणजे dy/dx बरं का. dy/dx म्हणजे स्लोप असतो जे मी डबल इंटिग्रेशन मेथडमध्ये दाखवलं. हा इथं 0 आहे आणि इथं डिफ्लेक्शन पण काय आहे 0 कारण इथं बेंड पण नाही झालं आणि इथं काही इथं टॅन्जंट येतच नाही ना. पण इकडं जर पाहिलं तर या भागात थिटा पण 0 नाही आहे आणि डिफ्लेक्शन पण 0 म्हणजे जिथं फ्री एंड असतो, इथं फ्री एंड आहे ना कॅन्टिलिव्हरचा, ते स्लोप आणि डिफ्लेक्शन दोघंही 0 नसतात जिथं फ्री एंड आहे. आणि जिथं फिक्स एंड आहे, फिक्स एंड, तिथं थिटा म्हणजे स्लोप आणि डिफ्लेक्शन दोघंही 0 असतात. फ्री एंड आणि फिक्स एंड कळालं का. हा कुठला एंड होता फिक्स एंड आणि हा कुठला एंड होता फ्री एंड. आणि ज्या ठिकाणी फिक्स बीम येतो ना कॅन्टिलिव्हर बीम होता, जर असा फिक्स बीम आला तर तो असा इथं बेंड होतो मधी. या भागामध्ये कुठलाही स्लोप पण 0 आहे आणि डिफ्लेक्शन पण 0 आहे. इकडं पण स्लोप 0 डिफ्लेक्शन 0 आणि या भागामध्ये इथून तर एवढं डिफ्लेक्शन आहे आणि हे डिफ्लेक्शन कुठं येतं सेंटरला. कधी सेंटरला येतं जेव्हा सेंटरला लोड द्याता. कळालं. सिम्प्लाय सपोर्टेड बीम तर जस्ट मी तुम्हाला दाखवला होता, तो रेग्युलर पद्धतीने बेंड होतो. सगळे प्रॉब्लेम सिम्प्लाय सपोर्टेड बीमचेच आहेत. तर इथं येतं डिफ्लेक्शन पाहिलं, इकडे येतं डिफ्लेक्शन दुसरं स्लोप येतो, स्लोप ॲट ए स्लोप ॲट बी आणि इथं सेंटरला येतो वाय मॅक्स म्हणजे मॅक्सिमम डिफ्लेक्शन ॲट सेंटर. जिथं स्लोप 0 असतो तिथं मॅक्सिमम डिफ्लेक्शन असतं आणि जिथं डिफ्लेक्शन 0 आहे तिथं स्लोप मॅक्सिमम असतो.
कळालं का रे कंडिशन? पटकन सांगितलं पण सगळंच महत्त्वाचं, तो टोटल थेरी कव्हर केलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम्स पाहूया. काय डाऊट आल्यास विचारा, ठीक आहे. आणि क्लास जॉईन करण्याकरता एकतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबरवर, किंवा मग आहे ना डिरेक्टली तुम्ही काय करा की तिथूनच कोर्स परचेस करा ॲपवरून, किंवा मग मला कॉल करून कॉन्टॅक्ट करून ॲक्सेस घ्या. दोन्हीपैकी जे सोयीचं असेल, जे काही तुम्हाला सुटेबल असेल ते तुम्ही करा. ओके, रेग्युलर अभ्यास करा. काय डाऊट आल्यास विचारा. बाय स्टुडंट्स.